बीड जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आष्टी तालुक्यात गारांचा पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचंही समजते आहे। गाराचा पाऊस दुपारी अचानक झाला आणि बाजरी आणि गहू आणि कांदा, फळबाग, आंब हे खूप जोरावर नुकसान झालं आणि शेतकऱ्याची काहीतरी दखल घ्यावा सरकार मायबापाने। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून उकडाही जाणवत होता। गुरुवारी दुपारनंतर हे ढगाळ वातावरण अधिक वाढलं आणि उष्णतेची तीव्रता जाणवू लागली। त्यानंतर आष्टी तालुक्यातील बावी धामणगाव परिसरामध्ये गारांसह पाऊस पडला असून तसेच बीड तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे। गुरुवारी सकाळी जिल्ह्यात कडक ऊन असताना मात्र दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला, ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि उकडाही वाढला। यानंतर आष्टी तालुक्यातील सांगवी, पाटण आणि बावी धामणगाव या परिसरामध्ये गारपिटासह अवकाळी पाऊस झाला आहे। त्यामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर। अविशांतजी, काय सांगाल, नेमका कसा पाऊस पडतोय, काय अपडेट समोर येत आहे? हा 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते आणि त्यातूनच जोरदार असा पाऊस पडत आहे। 2 दिवसापासून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे। आष्टी तालुक्यात आज गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि बावी, धामणगाव, सांगवी, पाटण या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडला आहे। त्यामुळे पिकांचंही या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अशी माहिती इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। एकूणच जिल्हाभरातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याची माहिती आहे। अविशांतजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। पाहत रहा आज मराठी।